नमस्कार मित्रांनो, आयएस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विज्ञान या सिरीजमध्ये बघा आपण केमिस्ट्री टोटल कंप्लीट करून टाकलं आहे. आता आपण 201 लाइनर हे बघत आहोत. ओके, याच्यामध्ये आपण 201 लाइनर आपण टोटल सॉल्व्ह करून घेणार आहोत आणि त्याचा इन डेप्थ स्टडी करणार आहोत. ओके, बघा हा टोटल आहे पार्ट 3. याच्या आधीचे पार्ट तुम्हाला जर बघायचे असतील तर वरती आय बटन आहे उजव्या साईडला, तर तुम्ही तिथे बघू शकतात आणि तिथून बाकीच्या प्लेलिस्टही बघू शकतात. टोटल विज्ञानचं सेक्शन आपण कव्हरअप केलं आहे. जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स होते फिजिक्स केमिस्ट्री चे आपण कव्हरअप केले आहे. आता बायोचा आपण स्टार्ट करूया काही दिवसामध्ये. ओके, चला आता स्टार्ट करूया. आता याच्यामध्ये की पॉलिएथिलीन प्लास्टिक गरम केले की मऊ होते आणि थंड केले की कठीण होते. ओके, तर बघा प्लास्टिकचे एक थर्मोप्लास्टिक येतं. प्लास्टिकचे दोन टाइप्स असतात, एक लक्षात ठेवा. एक असतं थर्मोप्लास्टिक आणि एक दुसरं येतं थर्मोसेटिंग. ओके, तर थर्मोप्लास्टिक काय असतं की एकदा तुम्ही या प्लास्टिकला हिट केलं, म्हणजे प्लास्टिक असेल, प्लास्टिकला हिट केलं तर ते मऊ होतं आणि एकदा थंड केलं तर परत कठीण होतं. परत त्याला हिट केलं तर तो मऊ होतं आणि परत कठीण होतं. ह्या पद्धतीने त्याची सायकल रिपीट होते. ओके, तर थर्मोसेटिंगमध्ये काय असतं की तुम्ही एकदा त्याला हिट केल्यानंतर ते मऊ होतं, पण जेव्हा त्याला थंड करता तुम्ही त्याच्यानंतर तो एकदा कठीण झाला तर याच्यानंतर तो परत मऊ होत नाही. ओके, याला आपण म्हणतो थर्मोसेटिंग प्लास्टिक. आणि थर्मोप्लास्टिक जे असतं, ओके, थर्मोप्लास्टिक म्हणजे हे जे काही एकदा परत परत एकदा मऊ होतं, तर याला आपण म्हणतो रिसायकल. जे काही रिसायकल केलं जातं प्लास्टिक हे असतं थर्मोसेटिंग प्लास्टिक. आणि थर्मोप्लास्टिक असतं आणि थर्मोसेटिंग वालं प्लास्टिक जे असतं ते रिसायकल होत नाही, म्हणजे त्याचा पुन्हा वापर होत नाही. ओके, आणि हे जे थर्मोसेटिंग प्लास्टिक असतं याच्यामुळेच खूप जास्त प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे. ओके, हे झालं. पॉलिइथिलीन जे असतं बघा, पॉलिइथिलीनच्या पिशव्या असतात. हे प्लास्टिक गरम केले की मऊ होते आणि मऊ मऊ होते आणि थंड केले की कठीण होते. ओके, हे लक्षात ठेवा. पुन्हा गरम केले की मऊ होते, त्याला प्लास्टिकचा पुन्हा पुन्हा उपयोग करता येतो, ज्याला आपण रिसायकलिंग असं म्हणतो. ओके, रिसायकलिंग जे प्लास्टिक रिसायकलिंग असतं ते याचं एक एक्झाम्पल आहे. पुढचं आहे की वनस्पती पदार्थ सेल्युलोजचा एक रेणू लाखो ग्लुकोजच्या रेणूंच्या शृंखलेने बनलेला असतो. ओके, सेल्युलोज हा जो बनलेला असतो त्याच्यामध्ये ग्लुकोजचे काही रेणू असतात, छोटे 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 किंवा अणू असतात. हे सर्व एकमेकांना असे लाखो करोडो ते रेणू एकमेकांना बांधले जातात आणि त्याची जी चेन बनते त्याचा एक सेल्युलोजचा एक रेणू बनतो. ओके, आता पुढचं आहे की दुधाचे दही बनते, म्हणजे दुधातील लॅक्टो हे एक लक्षात ठेवा सर्वात इम्पॉर्टंट, की दुधामध्ये जी शर्करा असते, ओके, दुधामध्ये जी शर्करा असते ती असते लॅक्टो शर्करा असते, लक्षात ठेवा, लॅक्टोज. ओके, सर्वात इम्पॉर्टंट आहे की लॅक्टोज शर्करा आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं की दुधामध्ये कोणती शर्करा असते, ती असते लॅक्टोज शर्करा. आणि दुधाचे जेव्हा दही बनते, म्हणजे दही बघा हे असतं आंबट, तर दुधाचे दही बनताना हे लॅक्टोज शर्करेचं कशात लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर होते. ओके, लॅक्टिक ऍसिड मध्ये रूपांतर होतं. आणि आपल्याला माहितीच आहे ऍसिडला काय असते, आंबट चव असते, बरोबर, आंबट चव असते आणि याचा पीएच काय असतो, हा 7 पेक्षा कमी असतो. हे सर्वात इम्पॉर्टंट, हे या पद्धतीने आपण जॉईन करायचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपले सर्व कन्सेप्ट हे क्लिअर आउट होत चालतात. ओके, पीएच 7 पेक्षा कमी म्हणजे ते असतं ऍसिड, आणि ऍसिड म्हणजे ज्याला म्हणतो आपण आम्ल. ओके, आणि आम्ल काय असतात, हे असतात आंबट असतात. तर हे लक्षात ठेवा की दुधाचे दही बनते, दुधामध्ये असतं लॅक्टोज शर्करा आणि त्याचं होतं लॅक्टिक ऍसिड मध्ये रूपांतर होतं. नेक्स्ट आहे, आता दही तुम्ही खूप दिवस ठेवलं. ओके, सगळ्यात पहिले तुम्ही दही बनवलं, आता दही हे खूप दिवस ठेवल्यानंतर काही दिवसांनी त्याला कडवट चव लागते. ओके, तर ही कडवट चव काय येते, तर त्याच्यामध्ये काय होतं, हे लॅक्टिक ऍसिड जे असतं किंवा लॅक्टिक आम्ल असतं त्याचं बनतं ब्युटेरिक ऍसिड बनतं. काय बनतं, ब्युटेरिक ऍसिड. हे लक्षात ठेवा, दुधाला आपल्या दह्याला जर कडवट चव येत असेल काही दिवसानंतर, खूप दिवस तुम्ही जर दही ठेवलं नॉर्मल टेम्परेचरवरती, तर त्याचं ते कडवट टेस्ट देतं. ही कडवट टेस्ट असते ती ब्युटेरिक ऍसिड. ओके, हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे याच्यामधले, हे लक्षात ठेवा. पुढचं आहे की फळांचे जॅम टिकवण्यासाठी त्यात सोडियम बेन्झोएट हे रसायन परिरक्षक. आता परिरक्षक म्हणजे काय बघा, परिरक्षक म्हणजे जर तुम्ही काही पदार्थ बनवले तर ते खूप दिवस टिकावे याच्यासाठी काही परिरक्षक ऍड करतात, म्हणजे त्याच्यामध्ये तो कंटेंट ऍड करतात. जसं की तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आपण लोणचं बनवतो, ओके, तर लोणच्यामध्ये मोस्टली काय करतो आपण, तेल टाकतो. ओके, तेल खूप जास्त प्रमाणात असतं, तेल खूप जास्त प्रमाणात असेल तर लोणचं लवकर खराब होत नाही. प्लस त्याच्यामध्ये काही लोक मीठ पण टाकतात, मिठाचं प्रमाण जास्त असेल तरी लोणचं खराब होत नाही, म्हणजे तेल आणि मीठ हे परिरक्षकाचं काम करतं. त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये साखर जास्त प्रमाणात ऍड करतात किंवा साखरेचा पाक ऍड करतात, तर त्याही गोष्टी लवकर खराब होत नाही. तर साखर, साखरेचा पाक, तेल, मीठ
ह्या ज्या गोष्टी असतात याला आपण म्हणतो परिरक्षक, आणि हे नॅचरल परिरक्षक किंवा नैसर्गिक परिरक्षक म्हणतो याला आपण. ओके, त्याच पद्धतीने वेगवेगळे जे काही रसायनं असतात किंवा ज्याला आपण केमिकल्स म्हणतो ते पण यूज करतात. मोस्टली जेवढे काही इंडस्ट्रियल पदार्थ जे काही बनतात, तुम्ही जे काही बाजारातून लोणचं आणतात किंवा बाकीच्या काही वस्तू आणतात जे खूप दिवस टिकलेले असतात, तर त्याच्यामध्ये जे परिरक्षक वापरतात मोस्टली असं सोडियम बेन्झोएट हे वापरतात, हे खाण्यायोग्य असतं. ओके, पुढचं आहे की मिथेनचा रेणू कार्बन डायऑक्साईडच्या 20 पटीने जास्त उष्णता देतो. मिथेनचा रेणू म्हणजे CH4. ओके, हा काय करतो, हा इथं CO2 असतो. ओके, आता बघा ऑब्विसली याच्यामध्ये ऑक्सिडाइज करणारा O2 आहे, परंतु याच्यामध्ये काय आहे, कार्बन आणि हायड्रोजन हे दोघं आहे. ओके, तर हायड्रोजन पण ज्वलनशील आहे आणि कार्बन पण ज्वलनशील आहे, तर हे दोघं मिळून ऊर्जा देणार, आणि याच्यामध्ये फक्त कार्बन हा ऊर्जा देणार आहे. त्याच्यामुळे हायड्रोजनचे प्लस त्याच्यामध्ये अणू असल्यामुळे तो जास्त पटीने उष्ण येतो. तर किती पटीने येतो तो, 20 पटीने जास्त उष्णता येतो, हे लक्षात ठेवा. तीव्र स्फोटासाठी वापरल्या जाणाऱ्या शक्तिमान स्फोटक द्रव्यास डायनामाइट असं म्हणतात. ओके, आता याच्यामध्ये अजून काय आपल्याला क्वेश्चन विचारले जातात की डायनामाइटचा शोध कोणी लावला, तर हा लावला होता अल्फ्रेड नोबेल. ओके, जे नोबेल पारितोषिक आज सर्वात उच्चतम पारितोषिक मानलं जातं. ओके, मोस्टली शांतीसाठी दिलं जातं, की जगात कोणी असा शोध लावलाय किंवा अशा लोकांनी कामं केलंय की ज्याच्यामुळं सर्वीकडे शांतता झाली आहे किंवा जिथे काही युद्ध होत नाही, तर अशा स्थितीमध्ये नोबेल पारितोषिक दिलं जातं. त्याचं वेगवेगळे म्हणजे त्याचं क्रायटेरिया वेगवेगळा आहे. ओके, तर हा जो डायनामाइटचा शोध होता तो सर्वात पहिले लावला होता तो अल्फ्रेड नोबेल याने. ओके, तर अल्फ्रेड नोबेलने जेव्हा डायनामाइटचा शोध लावला तेव्हा त्याला माहिती नव्हतं की याचा वापर काही गैरवापरही होऊ शकतो. ओके, स्टार्टिंगला तो खाणी खाण्यासाठी किंवा मोठ्या काही हे करण्यासाठी त्याचा वापर केला गेला, पण नंतर काय झालं, लोकांनी याचा वापर केला तो याच्यासाठी, कशासाठी केला तो, तर लोकांना मारण्यासाठी, म्हणजे त्याचा बॉम्ब बनवण्यासाठी वापर केला. आणि एकदा एका युद्धामध्ये या डायनामाइटचा वापर केला गेला आणि त्याच्यामध्ये खूप सारे लोक मारले गेले. तर अल्फ्रेड नोबेलला खूप वाईट वाटलं याचं, आणि त्याने काय केलं की त्याची जेवढी संपत्ती होती, त्याने डायनामाइटचा शोध लावून जेवढी काही संपत्ती त्याने कमवलेली होती, ती सर्व संपत्ती एका बँकेमध्ये टाकली, आणि त्याच्यावरती जो काही व्याज भेटतो तो दरवर्षी लोकांना नोबेल पारितोषिक म्हणून दिला जातो. ओके, ही झाली याच्या मागची हिस्ट्री. तर हे लक्षात ठेवा की डायनामाइट हा एक स्फोटक द्रव्य आहे. हा बेसिकली खाणी खाण्यासाठी वापरला गेला होता, परंतु तो लोकांना मारण्यासाठी यूज केला गेला, त्याच्यामुळे नोबेल पारितोषिक हे पण आलंय, हे पण लक्षात ठेवा. आणि त्याचा शोध लावलाय अल्फ्रेड नोबेल याने. नेक्स्ट आहे, अमोनिया वायूचे हवेमध्ये ज्वलन होत नाही, परंतु प्लॅटिनम या उत्प्रेरकाच्या सानिध्यात त्याचे ज्वलन होऊ शकते. नॉर्मली अमोनियाचं कधी ज्वलन होत नाही. अमोनिया आपण कशासाठी वापरतो, अग्निशमनासाठी. ओके, किंवा आग विझवण्यासाठी वापरतो. पण हा जर प्लॅटिनमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर याचं ज्वलन होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती असते, हे असते 78%, ज्याला 78% म्हणतो आपण, आणि ऑक्सिजनचं प्रमाण असतं 21%. असल्या निसर्गातील ऑक्सिडीकरण अभिक्रियांचे नियंत्रण होते. बघा, समजा वातावरणामध्ये मॅक्सिमम ऑक्सिजन असतं किंवा 78% ऑक्सिजन असतं, तर काय झालं असतं, जेवढ्या काही वस्तू लोखंडाच्या वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहे किंवा आपण ज्या काही लोखंडाच्या वस्तू वापरतो यांचं जास्तीत जास्त ऑक्सिडेशन झालं असतं आणि यांची झीज लवकर झाली असती. ओके, पण ऑक्सिजन किती प्रमाणात आहे, 21%. आणि नायट्रोजन नायट्रोजन हा निष्क्रिय वायू आहे, म्हणजे याचं कोणावरही अभिक्रिया होत नाही. आपण मागच्या लेक्चरमध्ये हे बघितलंच आहे की नायट्रोजन हा निष्क्रिय वायू आहे. त्याच्यामुळे काय होतं की निसर्गामध्ये 78% नायट्रोजन असल्यामुळं तो बाकीचे जे काही ऑक्सिडीकारक एजंट आहे जसं की ऑक्सिजन आहे, याचा कॉन्टॅक्ट त्या वस्तूसोबत मॅक्सिमम कट ऑफ करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याच्यामुळे काय होतं की ऑक्सिडेशन ही रिॲक्शन असते ती कंट्रोलमध्ये येते. वनस्पती तेलापासून तूप जेव्हा आपण तयार करतो तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा मोस्टली निकेलची भुकटी वापरतात. तर वनस्पती तेलापासून जे काही आपण डालडा तूप असं म्हणतो ज्याला, ओके, जे काही वनस्पती तूप असतं, तर वनस्पतीचं तेल गोठवण्यासाठी मोस्टली याच्यामध्ये निकेलच्या भुकटीचा वापर करतात, आणि हा जो असतो तो उत्प्रेरक म्हणून वापरतात. ओके, ज्या मूलद्रव्यांच्या अणूच्या सर्वात बाहेरील कक्षात 8 इलेक्ट्रॉनपेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतात, ही तर गोष्ट आपल्याला माहिती आहे. अष्टक स्थिती एखाद्याला प्राप्त नसेल तर ते काय असतात, ते मूलद्रव्य क्रियाशील असतात. सर्वात क्रियाशील असतात कोणतं, ज्याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहे परंतु एकाची कमी आहे. ओके, ही कमी जेवढी वाढत जाणार त्यांच्याकडे, तेवढं त्याची क्रियाशीलता कमी होत जाणार. ओके, ज्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन कमी आहे तो खूप जास्त क्रियाशील असेल, आणि ज्याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन कमी आहे तो खूप कमी क्रियाशील असेल. बेसिक त्याचं हे आहे. ओके, युरेनियम 240 हा युरेनियमचा समस्थानिक इंधन म्हणून वापरतात. समस्थानिकाचा अर्थ आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतला आहे. ओके, बघितला नसेल तर तुम्ही इथल्या लेक्चरची जी व्हिडिओ आहे आय
सेक्शनमध्ये त्याच्यामध्ये जाऊन बघा. टोटल आपले 8 एपिसोड आपण त्याच्यावरती केले आहे आणि याच्यामध्ये सर्व केमिस्ट्री कव्हर अप केला आहे. तो एकदा बघून घ्या तो पार्ट आणि त्याच्यानंतर ही व्हिडिओ स्टार्ट करा म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. ओके. तर समस्थानिक लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सेम आहे परंतु न्यूट्रॉनची संख्या डिफरंट आहे, त्याला आपण म्हणतो समस्थानिक. तर युरेनियम 240 हा समस्थानिक इंधन म्हणून वापरतो आपण. नेक्स्ट आहे की फटाके उडविताना लाल रंगाच्या थिनग्या स्ट्रॅन्शियम या धातूमुळे दिसतात. ओके. आता बघा, फटाके तुम्ही जेव्हा पेटवतात त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर बाहेर पडतात, काही काही फटाका रंगीबेरंगी कलर बाहेर पडतात. जर तर जर त्याच्यामधून लाल रंग हा बाहेर पडत असेल तर मोस्टली तो पडतो स्ट्रॉन्शियम या धातूमुळे बाहेर पडतो. हे लक्षात ठेवा, याचं काही अमाऊंट त्याच्यामध्ये टाकलेली असते. ॲस्पिरिन या औषधाचे रासायनिक नाव ॲसिटिल सॅलिसिलिक आम्ल असं आहे किंवा ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड असं आहे. सिलिकॉन हे मूलद्रव्य इलेक्ट्रॉनिकमध्ये सर्वात जास्त वापरले जाते. सिलिकॉन तुम्ही नाव ऐकलं असेल. ओके. सिलिकॉन हे जे मूलद्रव्य आहे तर याला सेमी कंडक्टर असेही म्हणतात. ओके. तर सेमी कंडक्टर असल्यामुळे याच्यामध्ये खूप काही इलेक्ट्रॉन हे मुक्त प्रमाणात असतात आणि काही कंडिशन वरती असतात. आणि सध्या जे काही आपले PCB असतात किंवा काही सर्किट जे काही यूज करतात तर त्याच्यामध्ये सिलिकॉनचा हा खूप जास्त वापर होतोय, जेणेकरून जे आपले मोठे मोठे सर्किट असतात हे छोट्या प्रमाणात किंवा नॅनो सर्किट्स आपल्याला बनवता येतात जस्ट बिकॉज ऑफ सिलिकॉन. हे लक्षात ठेवा, हा मोस्टली इलेक्ट्रॉनिक्स मध्येच वापरला जातो. अमोनियम क्लोराईड आणि सोडियम नायट्राइड यांचे मिश्रण वापरून प्रयोगशाळेत नायट्रोजन हा वायू तयार करतात. ओके. नायट्रोजन हा वायू तयार करतात. कागदाच्या लगद्याचा रंग घालवायचा असेल तर त्याच्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड टाकतात. ओके. कागदाच्या लगद्याचा काही रंग असेल बघा, जे काही व्हाईट पेपर आपल्याला येतात, पांढरे शुभ्र पेपर जे असतात, तर हे बनवण्यासाठी काय करतात की झाडाचा ऑलरेडी काहीतरी कलर असतो किंवा असा मळका कलर असतो, त्याला आपण ऑफ व्हाईट म्हणतो. ओके. तर हा ऑफ व्हाईट कलर समजा तुम्हाला घालवायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, बेसिकली सोडियम हायपोक्लोराईड हे त्याच्यामध्ये ऍड करतो. पुढचे, एखाद्या मूलद्रव्याचे हवेत ज्वलन होते तेव्हा त्याचे संयुगात रूपांतर होते. ओके. कोणताही मूलद्रव्य असू द्या, समजा मॅग्नेशियम असेल तर मॅग्नेशियम डायऑक्साईड तयार होतं. कार्बन असेल, कार्बनचं ज्वलन झालं हवेत म्हणजे तो O2 सोबत रिॲक्ट करतो आणि CO2 बनतो. एस असेल, सल्फर असेल, हा O2 सोबत रिॲक्ट करतो, SO2 तयार करतो. ओके. नायट्रिक ऑक्साईड हे असे वेगवेगळे जे मूलद्रव्य आहे, कोणताही मूलद्रव्य जो हवेत ज्वलन होतोय त्याचं ऑक्साईड निर्माण होतं आणि त्याचे संयुगात रूपांतर होते. पुढे की घन कार्बन डायऑक्साईड म्हणजे सुका बर्फ किंवा त्याला शुष्क बर्फ असं म्हणतो. लक्षात ठेवा, घन कार्बन डायऑक्साईड म्हणजे आपला जो कार्बन डायऑक्साईड असतो वायुरूप, याला कंप्रेस केलं जातं आणि त्याला थंड केलं जातं आणि तो एका सॉलिड मध्ये कन्वर्ट होतो. ओके. सॉलिड म्हणजे घन स्थितीत किंवा स्थायू स्थितीत कन्वर्ट होतं. आणि हा जो बर्फ असतो, बेसिकली जिथं खूप कमी टेम्परेचर आपल्याला मेंटेन करायचं आहे, काही औषधे असतात किंवा काही पदार्थ असतात जे खूप कमी टेम्परेचरला मेंटेन करावे लागतात, तर अशा ठिकाणी हा शुष्क बर्फ याला बेसिकली म्हणतो, हा वापरला जातो. पुढचं आहे की पोटॅशियम परमॅग्नेटच्या रंगीत द्रावणात फेरस सल्फेट घातल्याने ते रंगहीन होते. ओके. पोटॅशियम परमॅग्नेटचं जर रंगीत द्रावण असेल आणि त्याच्यामध्ये फेरस सल्फेट तुम्ही टाकलं तर ते काय होतं की ते रंगहीन होतं. हे लक्षात ठेवा, बेसिक गोष्ट. पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी पोटॅशियम परमॅग्नेट वापरतात. ओके. तुम्हाला हे तर माहिती असेल, मोस्टली आपण ऐकलं असेल की पोटॅशियम परमॅग्नेट हे असतं, हे जे काही पाणी शुद्ध नसेल तर त्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेट टाकतात, जेणेकरून ते शुद्ध होतं पाणी. नेक्स्ट आहे की प्लुटोनियम हे मूलद्रव्य निसर्गात मिळत नाही परंतु प्लुटोनियम हा जो मूलद्रव्य आहे, हा बघा, हा निसर्गात इझिली भेटत नाही, तर हा कृत्रिमरित्या म्हणजे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे. पुढचं आहे की आकाशात उडणाऱ्या फुग्यांमध्ये हायड्रोजन वायू भरलेला असतो. हे आपण बघितलंय की हायड्रोजन हा जो गॅस आहे हा सर्वात हलका गॅस आहे किंवा सर्वात हलका वायू आहे. त्याच्यामुळे काय होतं, हा तुम्ही एखाद्या पदार्थात भरला किंवा एखाद्या फुग्यामध्ये भरला तर हवेपेक्षा तो हलका असल्यामुळे तो वरवर जातो. ओके. हे लक्षात ठेवा. आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वायू उपयोगी पडतो. आग विझवण्यासाठी काय काय वापरतो आपण, कार्बन डायऑक्साईड बेसिकली वापरतो, त्याच्यानंतर NH3 अमोनिया गॅसही वापरतो, त्याच्यानंतर खाण्याचा सोडाही वापरतो. ओके. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, जे काही पाणी आपण आग विझवण्यासाठी वापरतो. कार्बोनिक अनहायड्रस म्हणजे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडला कार्बोनिक अनहायड्रस असेही म्हणतात. सोडियम आणि ऑक्सिजन यांच्याबरोबरच कार्बन धुण्याच्या सोड्यातही वापरतात. ओके. धुण्याच्या सोड्यातही असतो. बघा, कार्बन हा जवळपास 95% पदार्थ हे कार्बनचे बनलेले असतात, कार्बनचा संयुगही असतात. ओके. हे लक्षात ठेवा. मिथेन हा वायू कोल गॅस आणि नॅचरल गॅस हे दोन्हीमध्ये असतो. मिथेन ज्याला आपण CH4, लक्षात ठेवा याचं रेणुसूत्र CH4 आहे, हा कोल गॅस, नॅचरल गॅस आणि मोस्ट ऑफ दी जेवढे पण गॅसेस असतात त्याच्यामध्ये मिथेनचा काही ना काही पर्सेंटेज असतात. कमी पर्सेंटेज असू द्या परंतु मिथेन असतो त्यात. पुढचं आहे मिथेनला आपण काय म्हणतो, लक्षात ठेवा, मिथेनला आपण म्हणतो मार्श गॅस असंही म्हणतो. हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे.
युरेनियम प्लॅटिनियम कार्बाइड. ओके, युरेनियम किंवा प्लॅटिनियम कार्बाइड हे इंधन फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टरमध्ये वापरतात. बघा, युरेनियम प्लॅटिनियम किंवा बाकीचे जे काही मूलद्रव्य असतात हे बेसिकली न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी ज्याला आपण अणुविद्युत केंद्रामध्ये वापरतात, जे काही त्याचं अणुचं विभाजन करून मोठ्या प्रमाणात एनर्जी तयार केली जाते आणि त्याच्यापासून विद्युत किंवा बाकीच्या जे काही एनर्जी असतात ते आपण तयार करतो. ओके, तर बेसिक कार्य त्याचं ते असतं. आता नेक्स्ट बघूया आपण की रेडियमच्या किरणोत्सर्गापासून तयार होणारा रेडॉन हा हवेतनं सापडणारा वायू आहे. ओके, हवेत कधी कधी आपल्याला विचारलं तर खालीलपैकी कोणता वायू हा हवेत सापडतो, तर तिथे कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, सल्फर डायऑक्साईड, बाकीचे गॅस दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये रेडॉन जर असेल तर रेडॉन हा जो वायू आहे तो हवेत सापडत नाही, हा इझिली सापडत नाही. तर हा कधी होतो, जेव्हा रेडियम रेडियम तुम्ही बघितलं असेल, रेडियम जर असेल तर रात्रीच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल हा खूप जास्त चमकतो. तर हा चमकतो का, तर हा एक किरणोत्सारी पदार्थ आहे आणि याच्यातून काही किरण हे बाहेर पडत असतात. ओके, तर याच्यामधलाच एक किरणाचा प्रकार आहे, तो आहे रेडॉन. हा रेडॉन जो आहे हा एक वायू आहे आणि हा याच्यातून बाहेर पडतो. रेडियम जेव्हा असेल तेव्हाच हा वायू तिथे आढळतो. ओके, आणि हा इझिली हवेत सापडत नाही. हॅलोजनमध्ये फ्लोरिनचा अणू सर्वात मोठा असून आयोडीनचा अणू सर्वात लहान आहे. ओके, हॅलोजनमध्ये आपण काय काय बघितलं होतं बघा इथं. तुम्ही जर बेसिक याच्या बघितलं असेल तर त्याच्यामध्ये हॅलोजनमध्ये तुम्ही हॅलोजनमध्ये आपण काय काय कन्सिडर केलं होतं, जे काय हॅलोजन आहे, फ्लोरीन, क्लोरीन. ओके, तर याचे जे असतं बेसिकली याला हॅलॉइड्स असं म्हणतो आपण. ओके, याच्यापासून जे काही बनतात हे बेसिकली काय आहे, हे आहे क्षार. ओके, आणि याचं जेव्हा संयुग तयार होतं म्हणजे NaCl, याला आपण होतं सोडियम क्लोराईड. ओके, त्याच्यानंतर काय असतं, फ्लोराईड बनतं. ओके, फ्लोराईड आणि बाकीचे क्लोराईड असे ह्या टाईपचे जे संयुग बनतात त्यांना म्हणतो हॅलॉइड्स असं म्हणतो. आणि याच्यामध्ये बघा क्लोराईड, फ्लोराईड, आयोडाईड ह्या टाईपचे संयुग याच्यामध्ये बनतात. त्याच्यामुळे याला आपण म्हणतो हॅलॉइड्स असं म्हणतो. ओके, आणि अणूचा आयोडीनचा जो अणू आहे हा सर्वात लहान आहे. कपड्याला लागलेले गंजाचे डाग घालवण्यासाठी ऑक्झॅलिक ऍसिड याचा वापर करतात किंवा ऑक्झॅलिक आम्ल ज्याला आपण म्हणतो त्याचा वापर केला जातो. मोटारींना आकर्षक रंग लावण्यापूर्वी त्यांना रेड ऑक्साईडचा रंग लावतात. ओके, बघा रेड ऑक्साईड काय आहे, बेसिकली रेड ऑक्साईड हा असा पदार्थ आहे जे काही आपल्या MS च्या वस्तू असतात किंवा जे काही लोखंडाच्या वस्तू असतात, तर हे काय होतं नॉर्मली जर हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आले किंवा ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर याचं ऑक्सिडेशन होतं आणि ते मटेरियल जे काही असतं लोखंडाचं ते गंजून जातं आणि त्याची झीज होते. ओके, तर हे थांबवायचं असेल तर त्याच्यावरती रेड ऑक्साईडचा पेंट देतात. तर रेड ऑक्साईड काय करतं बेसिकली, एखादा बघा हा जर लोखंडाचा तुकडा असेल तर याच्यावरती रेड ऑक्साईड नावाचा एक पेंट भेटतो, हा देतात. तर हा ऑक्साईडचा थर असल्यामुळं हा डायरेक्टली इथं एक ऑक्साईड तयार करतं. ओके, आणि याच्यावरती तुम्ही पेंट देऊ शकता. बेसिकली जेवढ्या पण गाड्या असतात किंवा जेवढ्या पण मेटॅलिक पार्ट्स असतात ज्यांना कलर दिलेलं असतं त्यांना सगळ्यात पहिले रेड ऑक्साईड दिला जातो. रेड ऑक्साईड दिल्यामुळे काय होतं की बेसिक जो लोखंडाचा पार्ट आहे त्याच्यावरती रेड ऑक्साईड दिल्यामुळे हवेसोबत त्याचा संपर्क तुटतो आणि त्याच्यावरती कलर देतात. आणि रेड ऑक्साईड हा अशी एक गोष्ट आहे की त्याला दोन्ही ज्या त्याच्या बाजू असतात म्हणजे आतली बाजू आणि बाहेरची बाजू, या दोन्ही ज्या बाजू असतात ते कलर चिपकून धरतात किंवा कोणताही पदार्थ हा चिपकून धरतात. तर त्याच्यावरती जेव्हा तुम्ही कलर देतात तर हा कलर लवकर निघत नाही आणि सेकंडली मधली जी वस्तू असते ती पण खराब होत नाही. ओके, हे लक्षात ठेवा. पदार्थावर पाण्याची कोणती रासायनिक अभिक्रिया होत नाही म्हणून पाण्याला उदासीन असं म्हणतात. ओके, पाण्याचं काय असतं, पाण्यामध्ये तुम्ही कोणताही पदार्थ टाकला, जसं साखर टाकली तर साखरेचं मिश्रण होणार, साखरेची चव लागणार तुम्हाला. मीठ टाकलं तर मिठाचं पाणी होणार. बाकीच्या कोणताही लिंबू टाकलं तर लिंबूचा तुम्हाला टेस्ट लागणार. तर याचा अर्थ काय होतंय की त्याची कोणताही रासायनिक अभिक्रिया होत नाहीये, जस्ट मिश्रण तयार होत आहे, भौतिक अभिक्रिया होते त्याच्यामध्ये. ओके, तर त्याच्यामुळे काय कळालंय की पाण्यामध्ये कोणतेही पदार्थ टाकला तर त्याची रासायनिक अभिक्रिया होत नाही, त्याच्यामुळे पाण्याला आपण काय म्हणतो, उदासीन रसायन म्हणतो. म्हणजे तो उदासीन आहे म्हणजे काय ते की त्याचा पीएच जो आहे तो आहे 7. लक्षात ठेवा, पाण्याचा पीएच आहे तो 7. नेक्स्ट, रबर जास्त बळकट आणि उसळी मारणे. उसळी मारणे याला काय म्हणतो आपण की तुम्ही रबर ओढला तर तो मॅक्सिमम स्ट्रेच होऊन तो परत त्याच्या नॉर्मल कंडिशनला यायला पाहिजे, याला आपण म्हणतो उसळी मारणे. ओके, तर रबर जर जास्त बळकट म्हणजे त्याला स्ट्रेंथ पण जास्त आणायची असेल आणि त्याचा टेन्साईल स्ट्रेंथ पण वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की रबर बनवताना त्याच्यामध्ये सल्फर टाकला जातो. साखर आंबविण्याच्या प्रक्रियेत इथाईल अल्कोहोल हे संयुग तयार केले जातात.
समुद्रात वावरणारे पाणबुडे, ओके, हे समुद्रात आहे. समुद्रात वावरणारे पाणबुडे ऑक्सिजन आणि नायट्रोजन या वायूंचे मिश्रण श्वसनासाठी वापरतात. बघा, समुद्रात जेव्हा तुम्ही पाणबुडे बघितले असतील, जे काही मध्ये डुबकी लावतात किंवा सूर मारतात, तर त्यांच्या पाठीवर जो काही सिलेंडर असतो, तर हा प्युअर ऑक्सिजन असतं त्याच्यामध्ये. ओके, ऑक्सिजन प्लस नायट्रोजन ह्या टाईपमध्ये असतं, जेणेकरून त्याचं ऑक्सिडेशन मध्ये जास्त होऊ नये किंवा काही प्रॉब्लेम्स होऊ नये याच्यासाठी त्याच्यामध्ये नायट्रोजन हा पण वायू मिसळलेला असतो. नेक्स्ट आहे इथिलीन. रेणूच्या परस्पर अभिक्रिया म्हणजे बहुवार्गीकरण. बहुवार्गीकरण याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण पॉलिमरायझेशन. ओके, पॉलिमरायझेशन म्हणजे काय, याचे पॉलिमर्स तयार होतात म्हणजे बहुवार्गिक. म्हणजे इथिलीनचे रेणू हे काय होतात, एकमेकांना जॉईन होत जातात आणि एक मोठी चेन बनते याची. म्हणजे ह्या पद्धतीने हे रेणू जॉईन होत गेले तर याची एक मोठी चेन बनते आणि याला आपण प्लास्टिक म्हणून वापरतो. ओके, हा खूप पातळ एक थर तयार होतो आणि हा याला स्ट्रेंथ पण असते खूप चांगली. पेस्ट तयार करण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेट, आपले जे काही दंतमंजन किंवा पेस्ट जी असते ते बनवण्यासाठी त्याच्यामध्ये बेसिकली तुम्ही बघितलं असेल जी व्हाईट कलरची पेस्ट असते कोलगेटमध्ये, तर त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द पार्ट असतो हा कॅल्शियम कार्बोनेटचा पार्ट असतो. ओके, कॅल्शियम कार्बोनेटचा पार्ट असल्यामुळे त्याला व्हाईट कलर प्राप्त होतो. पुढचं असतं की तेल शुद्धीकरण कारखान्यातून सल्फर डायऑक्साईड तयार होतो. ओके, तेल शुद्धीकरण कारखाने जिथेही असतात तर त्याच्यातून काय सल्फर डायऑक्साईड SO2 हा बाहेर टाकला जातो. पाण्यात असलेले कार्बोनेट क्षार म्हणजेच पाण्यातला कार्बन डायऑक्साईडचा साठा आहे. ओके, पाण्यात जे काही क्षार अवेलेबल असतात किंवा जे काही कार्बोनेटच्या स्वरूपात जे क्षार अवेलेबल असतात, तर त्याच्यामध्ये जे काही क्षार असतात ते बेसिकली काय असतं, कार्बन डायऑक्साईड असतं. ओके, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे स्फटिक रूपात पदार्थाच्या कणातील रेणूची रचना ही ठराविक असते. स्फटिक रूपात जे काही पदार्थ असतील, जसं की फेरस सल्फाईड असू द्या किंवा ज्याला आपण मोरशूद असं म्हणतो, ओके, कॉपर सल्फाईड, हे काही जे काही आहे किंवा बाकीचा हिरा असू द्या, तर याच्यामधले जे काही रेणूची संख्या असते किंवा रचना असते ही ठराविक असते. रेडिएशन थेरपीमध्ये कोबाल्ट 60 वापरतात. जी काही रेडिएशन थेरपी वापरली जातात, बघा काही कॅन्सरच्या पेशंटसाठी रेडिएशन थेरपी वापरली जाते आणि ही जी थेरपी असते याच्यामध्ये बेसिकली वापरतात कोबाल्ट 60 आणि याच्यातून गॅमा किरण बाहेर टाकले जाते. हे लक्षात ठेवा. LSD या मादक पदार्थाचे संपूर्ण नाव आहे लायसर्जिक ऍसिड डाय इथाइल अमाइड. ओके, LSD तुम्ही ऐकलं असेल. LSD हा जो पदार्थ आहे हा एक टाईपचा ड्रग्ज तुम्ही म्हणू शकता. तर हा जो ड्रग्ज आहे याचं लॉंग फॉर्म जस्ट रेफरन्ससाठी टाकलाय लायसर्जिक ऍसिड डाय इथाइल अमाइड. अश्रुधूर ज्याला आपण टिअर गॅस म्हणतो. ओके, बेसिकली पोलिसांकडून हा वापरला जातो. तयार करताना अल्फा अल्फा क्लोरो ऍसिटोफिनॅले फिनॉल वापरले जाते. हे लक्षात ठेवा, अल्फा क्लोरो ऍसिटोफिनॉल हे वापरले जाते. साखर तापून तयार केलेल्या तपकीर पाकाला कॅरेमल असं म्हणतो. ओके, बघा साखर खूप वेळ तापवली जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक तपकिरी कलरचा एक पाक तयार होतो. याला आपण काय म्हणतो, याचं नाव असतं कॅरेमल. ओके, आता कॅरेमलचा उपयोग काय करतो आपण, तर कॅरेमलचा उपयोग अन्न पदार्थां रंग वास येण्याकरता वापरले जाते. बेसिकली कॅरेमेल तुम्ही ऐकलं असेल. कॅरेमेल हा पदार्थ बेसिकली जे काही अन्न पदार्थ किंवा जे काही स्वीट्स असतात तर त्यांना रंग आणि वास येण्यासाठी याचा वापर केला जातो. औषधी मलमे आणि चेहऱ्याला लावण्यात येणारे क्रीम मध्ये मोस्टली जे असतं झिंक ऑक्साईड असतं. झिंक ऑक्साईड त्याच्यामुळे टाकलं जातं. मिठाईला गुंडाळलेले चकचकीत पातळ आवरण म्हणजेच ॲल्युमिनियम होय. ओके, जो काही तुम्ही बघितलं असेल की ॲल्युमिनियम फॉईल किंवा सोन्याचा पत्रा कधी कधी लावलेला असतो. ओके, तर आपण बेसिकली जे काही साध्यावाल्या मिठाई असतात जे आपण स्वीट शॉपमध्ये बघतो, तर त्याच्यावरती जो असतो जो आपल्या ॲल्युमिनियम सारखा एक पत्रा दिसतो. ओके, हा जो पातळ पत्रा जो असतो तो बेसिकली ॲल्युमिनियमच असतो. त्याचप्रमाणे सोन्याचाही वर्क वर्क ज्याला आपण म्हणतो, ओके, हा वर्क त्याला दिलेला असतो. तर बघा मित्रांनो, ह्या पद्धतीने आपण टोटल ह्या सिरीजमध्ये टोटल 201 लाइनर बघितले आहे. ओके, आता याच्या पुढच्या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत MCQs. जे काही बेसिक MCQs होते आपल्या ह्या चॅप्टरवरती किंवा ह्या संपूर्ण टॉपिकवरती जे काही MCQs बनू शकतात तेवढे मॅक्सिमम MCQ आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहोत. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला समजा काही शंका असेल किंवा एखादा टॉपिक कळत असेल किंवा एखादी गोष्ट कळली नसेल तर तुम्ही मला ती कमेंटमध्ये विचारू शकता. ओके, धन्यवाद.